महाराष्ट्रातील मराठी कलाकारही संपत्तीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाहीये. कोण आहेत हे कोट्यवधी स्टार्स, कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती आणि कोणाचा संघर्षातून शिखरापर्यंतचा प्रवास सर्वात प्रेरणादायी आहे. चला जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मराठी कलाकार. मराठी चित्रपट सृष्टीने गेल्या काही दशकात जबरदस्त प्रगती केली आहे. एकेकाळी मर्यादित बजेटमध्ये चित्रपट बनवणाऱ्या इंडस्ट्रीज आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडत आहेत. या यशामागे दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्यासोबत कलाकारांचाही मोठा वाटा आहे. मेहनत, सातत्य आणि प्रतिभेच्या जोरावर अनेक मराठी कलाकारांनी केवळ नावच नाही तर कोट्यावधींची संपत्तीही कमावली आहे. चला तर मग पाहूयात महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 मराठी कलाकारांची माहिती. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तर सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे सचिन पिळगावकर. मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ आणि अत्यंत लोकप्रिय नाव म्हणजे सचिन पिळगावकर. बालकलाकार म्हणून कारकीर्द सुरू करून त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये मोठं स्थान निर्माण केलंय. अभिनय, दिग्दर्शक, निर्मिती आणि टीव्ही शो होस्टिंग या सर्व क्षेत्रात त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. दीर्घ कारकीर्द, विविध माध्यमातून मिळणारे उत्पन्न तसेच मालमत्ता, गुंतवणूक यामुळे ते मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक मानले जातात. दुसऱ्या क्रमांकावर आहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर हे केवळ मराठी नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीतही मोठे नाव आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक म्हणून त्यांनी अनेक यशस्वी चित्रपट दिले. वास्तव, नटसम्राट सारख्या चित्रपटांनी त्यांनी वेगळी ओळख दिली. बॉलिवूडमधील कामामुळे त्यांची कमाई अधिक वाढली. चित्रपट निर्मिती, दिग्दर्शक फी, अभिनय, मानधन आणि टीव्ही शो मधील सहभाग यांमुळे त्यांची संपत्ती कोट्यावधींमध्ये आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहेत नाना पाटेकर. नाना पाटेकर यांची ओळख केवळ दमदार अभिनयासाठीच नाही तर सामाजिक बांधिलकी करण्यासाठी आहे. त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीजमध्ये मोठं काम केले. त्यांच्या अभिनयाला राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. मोठ्या बॅनरचे चित्रपट, ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणूक यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे. मात्र संपत्ती अजूनही साधं जीवन जगणं ही त्यांची खासियत आहे. चौथ्या क्रमांकावर आहेत स्वप्नील जोशी. रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळखले जाणारे स्वप्नील जोशी हे आजच्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. टीव्ही मालिकांपासून सुरुवात करून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत मोठं स्थान निर्माण केलंय. मितवा, मुंबई पुणे मुंबई यासारख्या चित्रपटांनी त्यांना स्टार बनवलंय. चित्रपट, जाहिराती आणि कार्यक्रमांमधून मिळणारे मानधन यामुळे त्यांची संपत्ती लक्षणीय आहे. पाचव्या क्रमांकावर आहेत अंकुश चौधरी. अंकुश चौधरी हे मराठी इंडस्ट्रीतील एक सुपरहिट अभिनेता आहे. दगडी चाळ, डबल सीट यांसारख्या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल टाकलं आहे. बॉक्स ऑफिस हिट आणि स्टेज शोमुळे त्यांची कमाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सहाव्या क्रमांकावर आहे सुबोध भावे. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सुबोध भावे यांनी बालगंधर्व, लोकमान्य यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनयासोबत त्यांनी दिग्दर्शकातही यश मिळवले. त्यांच्या कलात्मक चित्रपटांना राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळाला असून त्यातून आर्थिक लाभही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सातव्या क्रमांकावर आहे अमृता खानविलकर. मराठी आणि हिंदी या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकर या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. डान्स, अभिनय आणि रियालिटी शो मधील सहभागामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियावरील प्रभावामुळे त्यांची संपत्ती सातत्याने वाढत आहे. आठव्या क्रमांकावर आहे सई तामणकर. सई तामणकर ही आधुनिक आणि वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. मराठी बरोबरच हिंदी वेब सिरीज मध्येही झळकली आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे तिला अनेक पुरस्कार मिळाले. चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती आणि इन्व्हेस्टमुळे आज ती आर्थिकदृष्ट्या सक्षम अभिनेत्री आहे. नवव्या क्रमांकावर आहेत ललित प्रभाकर. तरुण पिढीतील लोकप्रिय चेहरा म्हणजे ललित प्रभाकर. टीव्ही मालिकांपासून सुरुवात करून त्याने मराठी चित्रपटात वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्या रोमॅन्टिक आणि कौटुंबिक भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. वाढती लोकप्रियता आणि ब्रँड प्रमोशनमुळे त्याची कमाई झपाट्याने वाढत आहे. आणि 10व्या क्रमांकावर आहे रितेश देशमुख. रितेश देशमुख यांची ओळख प्रामुख्याने हिंदी चित्रपट सृष्टीतली असले तरी ते मराठी चित्रपटांचेही निर्माता आणि अभिनेता आहेत. लय भारी सारख्या चित्रपटांमुळे मराठी इंडस्ट्रीला मोठा आर्थिक फायदा झाला. बॉलिवूड चित्रपट निर्मिती व्यवसाय आणि इतर गुंतवणुकीमुळे ते मराठी मूळ असलेले सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहेत. मराठी कलाकारांची संपत्ती कशी वाढली? मराठी कलाकारांच्या संपत्तीमागे काही महत्त्वाचे घटक आहेत. ते म्हणजे बॉक्स ऑफिस यश, मोठ्या प्रमाणावर चित्रपट हिट झाल्यास कलाकारांचे मानधन वाढते.
टीव्ही आणि वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्ममुळे उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. ब्रँड एन्डोर्समेंट लोकप्रिय कलाकारांना जाहिरातींसाठी मोठं मानधन मिळतं. निर्मिती आणि दिग्दर्शन अनेक कलाकार स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करून नफा कमवतात. स्टेज शो आणि इन्व्हेस्ट परदेशातील कार्यक्रमांमधून मोठी कमाई होते. आज मराठी चित्रपट सृष्टीत केवळ कलात्मक नाही तर व्यावसायिकदृष्ट्या सक्षम बनले आहे. राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय फेस्टिवल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे मराठी चित्रपटांना मोठा बाजारपेठ मिळाला आहे. त्यामुळे कलाकारांच्या मानधनात आणि संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. मराठी कलाकारांनी मेहनत, जिद्द, प्रतिभेच्या जोरावर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपली ओळख निर्माण केली. संघर्षातून आलेले हे कलाकार आज कोट्यावधींचे मालक आहेत. पण त्यांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या कलेशी केलेली निष्ठा. आज मराठी इंडस्ट्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असताना या कलाकारांची संपत्तीही वाढत आहे. येत्या काळात OTT, पॅन इंडिया चित्रपट आणि आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समुळे मराठी कलाकारांची कमाई आणखी वाढेल यात शंका नाही. तर तुम्हाला काय वाटतं? या यादीत अजून कोणाचा समावेश व्हायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.